नमस्कार. घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण उकळत्या पाण्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून अतिशय भन्नाट आणि तोंडाची चव वाढवणारी चटपट अशी रेसिपी बनवणार आहोत. चला तर मग याचा आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम पहा, इथे ना आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. जास्त तिखट असतात ना त्या डार्क रंगाच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर कमी तिखट आवडत असेल तर तुम्ही पोपट्या रंगाच्या ज्या हिरव्या मिरच्या मिळतात त्या सुद्धा वापरू शकता. इकडे पहा, गॅसवरती पाणी उकळायला ठेवलं होतं. पाणी छान असं उकळलेलं आहे. आता लगेच आपल्याला या हिरव्या मिरच्या या पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. देठाचं सकटच आपल्याला या मिरच्या पाण्यामध्ये टाकायच्यात. सर्व मिरच्या आपण पाण्यामध्ये घातल्या की आता ना गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे. या मिरच्या अशा व्यवस्थित अशा मिक्स करून घेऊयात. आता या मिरच्या आपल्याला या पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित अशा शिजवून घ्यायच्या आहेत. आता ना आपण यावरती एक झाकण ठेवूया आणि 2 ते 3 मिनटं या मिरच्या छान अशा बारीक गॅसवरती शिजवून घेऊया. 1-3 मिनटानंतर यावरचं झाकण काढूया. पहा, या मिरच्या छान अगदी टम्म अशा फोडलेल्या दिसतात. जराशा मिक्स करून पाहूयात. तर पहा, इथे मिरच्या आहेत ना त्या अजून शिजण्याकरता बाकी आहेत. अगदी परफेक्ट अशा शिजलेल्या नाहीत. जेव्हा ही मिरची शिजून अशी चपटी होईल ना तेव्हा समजायचं की मिरची परफेक्ट अशी शिजलेली आहे. आता यावरती झाकण ठेवून आणखीन 2 मिनटे या मिरच्या अगदी व्यवस्थित अशा शिजवून घेऊयात. 1-2 ते 3 मिनटानंतर पहा, यावरचं झाकण काढूयात. आणि इथे तुम्ही पाहू शकता मिरच्याचा रंग आहे ना तो पोपटी पडलेला आहे, म्हणजेच मिरच्या अगदी परफेक्ट अशा शिजलेल्या आहेत. आता लगेचच आपण गॅस बंद करून देऊयात आणि या मिरच्या या पाण्यामधून काढून घेऊयात. तर मिरची देठासोबतच शिजवल्यामुळे काय होतं की यामधला जो तिखटपणा आहे ना तो कमी होतो. पहा, इथे आपण या सर्व मिरच्या या चिमट्याच्या मदतीने पाण्यामधून काढून घेऊयात. मिरच्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर अशा पसरवून ठेवायच्या, म्हणजेच या अगदी व्यवस्थित अशा थंड होतील. आता मिरच्या आपण ना जरा थंड करून घेऊयात. इथे पहा, मिरची व्यवस्थित अशी थंड झालेली आहे. आता याचं जे देठ आहे ना ते आपल्याला काढून टाकायचं आहे. सर्व मिरच्यांची आपण देठं काढून टाकूयात. तर जेव्हा तुमच्या तोंडाला चव नसेल ना तेव्हा तुम्ही ही मिरच्यांची चटपटीत अशी रेसिपी बनवून बघा. अतिशय भन्नाट अशी ही रेसिपी आहे, सोबतच तोंडाची चव वाढवणारी आहे. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, म्हणजेच व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार मानता येतील. पहा, इथे आपण सर्व मिरच्यांची ना छान व्यवस्थित अशी देठ काढून घेतलेली आहेत. आता या 4-5 मिरच्या अशा जुळवून घ्यायच्या आहेत आणि याला कट करून घ्यायचं आहे. तर इथे ना मी याचे 2 तुकडे करून घेणार आहे, म्हणजे मधोमध असे मिरच्या आपल्याला कापून घ्यायची आहे. याच पद्धतीने आपण या सर्व मिरच्या अशाच कट करून घेऊयात. तर ही मिरची ना आपण एकदा बनवली ना की अगदी 4 ते 5 दिवस आरामशीर असे खाऊ शकतो. 4 ते 5 दिवस ही रेसिपी अगदी आरामशीर अशी टिकते, अजिबात जरासुद्धा खराब होत नाही. किंवा मग प्रवासामध्ये नेण्यासाठी सुद्धा तुम्ही ही मिरचीची चटपटीत अशी रेसिपी नक्कीच बनवू शकता. पहा, इथे आपण या सर्व मिरच्या आहेत ना त्या कट करून घेतलेल्या आहेत. अशा 2 भागामध्ये आपण या मिरच्या कट केलेल्या आहेत. चला आता याचं काय बनवायचं ते पाहायचं आहे. तर इकडे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई व्यवस्थित अशी गरम झाली की यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं म्हणजे 1 चमचाभर तेल घालायचं आहे. तेल व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये घालूयात 1 चमचा जिरे. जिरे छान असे फुलले की त्यामध्ये आपल्याला ठेचलेला लसूण घालायचा आहे. तर 7-8 लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून घेतलेल्या आहेत. तर जास्त बारीक नाही, जरासं ओबडधोबडच आपल्याला लसूण ठेचून घ्यायचा आहे. लसूण छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आणि त्यानंतर मग चिरून घेतलेल्या आपल्या ज्या मिरच्या होत्या ना त्या मिरच्या यामध्ये घालायच्या आहेत आणि अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही मिरच्या आपण 1-2 मिनटं या तेलावरती अगदी व्यवस्थित अशी परतून घेऊया, म्हणजे मिरचीला आणखीनच चव अगदी खमंग अशी येते. तर मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असेल किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर पटकन आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेलायकॉनसुद्धा प्रेस करा. पहा, इथे आपण मिरची छान 1-2 मिनटे परतवून घेतली होती आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातलं की छान व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं परतवून घेतलेलं आहे. पहा,
मिरचीसुद्धा इथे अगदी मस्त अशी परतली गेलेली आहे. आता यामध्ये ना आपल्याला 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. कूट घालूयात आणि छान अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. पहा मस्त अशी इथे आपली चटपटीत हिरव्या मिरचीची रेसिपी तयार झालेली आहे. तर याला आपण हिरव्या मिरचीची भाजी म्हणू शकतो किंवा मग हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा म्हणू शकतो. जेवताना तो लावण्याकरता अतिशय भन्नाट अशी ही रेसिपी आहे. पहा असा पदार्थ जेवताना तोंडी लावण्याकरता असला ना, पहा आपण एखादी भाकरी एक्स्ट्राच खातो. तुम्हीसुद्धा या पद्धतीने ही चटपटीत अशी हिरव्या मिरचीची रेसिपी नक्कीच बनवून पहा. आणि या रेसिपीबद्दल काही सजेशन असतील तर ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत ही मिरची अतिशय भन्नाट अशी लागते. तुम्हीसुद्धा नक्कीच ही रेसिपी बनवून पहा. आता बघा या मिरचीवरती आपल्याला थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे. लिंबाचा रस घातल्यामुळे ना याची चव आणखीनच वाढते. ही मिरची चवीला अगदीच अप्रतिम अशी लागते. मस्त अशी ही मिरची तुम्हीसुद्धा एकदा नक्कीच बनवून पहा. रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा, रेसिपीला शेअर करा. भेटूया अशाच पुढच्या नवीन आणि भन्नाट अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला मग भेटूया नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.